प्रत्येक पालकांसाठी आजच्या काळात चिंतेचा प्रश्न म्हणजे मुलं ऐकतच नाही, खूप हट्टी, रागीट आणि उत्तर देणारी झाली आहेत. तर श्री स्वामी समर्थांचे काही गुप्त उपाय जे मी अदर चॅनेलवरून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजकाल अनेक पालकांची हीच तक्रार असते की मुलं ऐकत नाहीत, मुलं उत्तर देतात, उलट उत्तर देतात, आईवडिलांचा मानच ठेवत नाही, त्यांना आईवडिलांची व्हॅल्यूच राहिलेली नाही, सतत ते मोबाईलमध्ये व्यस्त असतात, मित्रमैत्रिणी यांचंच त्यांना जास्त ऐकायचं असतं. शिस्त, संस्कार आणि ऐकण्याची वृत्ती ही त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आज आपण श्री स्वामी समर्थांच्या काही अत्यंत गुप्त असे प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत, ते ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. हे उपाय हे कोणालाही सांगू नका, फक्त श्रद्धेने करा. सर्वात प्रथम म्हणजे स्वामींचा मौन उपाय. अतिशय प्रभावी असा हा मौन उपाय आहे. जेव्हा मुलं खूप हट्टीपणा करत असतात, उत्तर देत असतात, तेव्हा ते रागात बोलत असतात, त्या दिवशी मुलांवर ओरडू नका. शांतपणे एका कोपऱ्यात बसा, डोळे बंद करून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाच्या बुद्धीला योग्य दिशा द्या. हे 7 मिनिटे मौनात करा, सलग 7 दिवस. त्याचा परिणाम म्हणजे हळूहळू मुलाच्या बोलण्यात ही नम्रता येते. शांतपणे त्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला शांतपणा जाणवतो. दुसरा उपाय म्हणजे स्वामी समर्थ अक्षर उपाय. गुप्त असा हा अक्षर उपाय म्हणजे रविवारी सकाळी पांढऱ्या कागदावर लाल पेनने श्री स्वामी समर्थ असे 11 वेळा लिहा. ज्यांना शक्य असेल त्यांनी ते नक्की करा. तो कागद मुलाच्या उशीखाली ठेवा, कोणालाही काहीही सांगू नका. त्याचा परिणाम म्हणजे मुलाचं मन हे शांत होतं, चिडचिड कमी होते. पुढचा आणि तिसरा उपाय म्हणजे पाणी उपाय. आईसाठी हा खूप विशेष असतो. आईनेच हा उपाय करायचाही असतो. सकाळी उठल्यावर एका तांब्यात पाणी घ्या, त्यावर 9 वेळा मनात म्हणा, त्याच्यावर हात ठेवा आणि 9 वेळा मनामध्ये श्री स्वामी समर्थ असं जप करा. तेच पाणी मुलाला प्यायला द्या. व त्याचा परिणाम म्हणजे आईचं म्हणणं हे मुलाच्या खोलवर मनावर रुजतं, खोलवर बसतं आणि तो ऐकायला लागतो. पुढचा चौथा उपाय म्हणजे गुरुवारी दिवा उपाय. गुरुवारी संध्याकाळी पिवळ्या रंगाचा दिवा लावा, हळद किंवा पिवळी फुले अर्पण करा, हात जोडून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाला योग्य संस्कार द्या. पुढचा 5 मिनिटे, फक्त 5 मिनिटे. त्याचा परिणाम म्हणजे मुलाला चांगली संगत लागते. पुढचा 5वा उपाय म्हणजे झोपण्यापूर्वीचा मंत्र उपाय. हा उपाय मुलं झोपल्यावरती त्यांच्या डोक्याजवळ बसून म्हणायचा आहे. 11 वेळा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. डोक्यावरून हात फिरवा, डोक्यावरती हात ठेवा, मायेने, जोर देऊ नका. त्याचा परिणाम म्हणजे मुलाच्या मनातील नकारात्मक विचार या कमी होतील. पुढचा 6वा उपाय म्हणजे नारळ उपाय. हट्टीपणासाठी बऱ्याचदा मुलं हट्टीपणा करतात. जर मूल खूपच ऐकतच नसेल, हट्टीपणा करत असेल, तर एक नारळ घ्या, त्यावर स्वामींचे नाव लिहा, स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. 3 दिवसांनी तो नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्या. त्याचा परिणाम म्हणजे मुलाचा हट्टीपणा त्यासोबत निघून जातो, हळूहळू कमी व्हायला लागतो. पुढचा आणि 7वा प्रभावी असा उपाय म्हणजे पालकांसाठी खूप महत्त्वाचा नियम आहे. पहा, श्री स्वामी समर्थ सांगतात, मुलांवरती आपण बऱ्याचदा ओरडतो, रागात शाप देऊ नका. बऱ्याचदा तू काहीच कामाचा नाहीस, तू काही करूच शकत नाही, तू काही करतच नाही असे शब्द आपण वापरतो. ते वापरू नका. तू काही कामाचाच नाहीस असे शब्द वापरू नका, कारण पालकांचे शब्द हे आशीर्वाद किंवा शाप बनतात. पुढचा म्हणजे नंबर 8वा उपाय झाडाचा आशीर्वाद. पहा, तो उपाय करून देखील पाहू शकता तुम्ही. मंगळवार किंवा गुरुवारी कोणत्याही झाडाजवळ उभे राहा, डोळे बंद करा आणि डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाच्या मनातील हट्टीपणा काढून टाका. झाडाला हलकेचे स्पर्श करा. आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचतात. 5 मिनिटे शांत उभे राहा. परिणाम म्हणजे मुलाच्या मनातील ताणतणाव कमी होतो आणि तो शांत राहतो. पुढचा 9वा उपाय म्हणजे मिठाचा गुप्त उपाय. हा अनेकांना माहीतही असेल की मीठ हे नकारात्मकतेसाठी वापरलं जातं. शुक्रवारी रात्री एका वाटीत खडा मीठ घ्या, ते मुलाच्या खोलीत ठेवा. सकाळी ते मीठ पाण्यात विरघळून टाका. त्याचा परिणाम म्हणजे मुलावरचा नकारात्मक प्रभाव हा दिसून येतो. पुढचा आणि 10वा उपाय म्हणजे नाव जप उपाय. अत्यंत प्रभावी असा हा उपाय म्हणजे एक पांढरा कागद घ्या, त्यावर मुलाचं संपूर्ण नाव लिहा. पुढचं म्हणजे नावाच्या खाली श्री स्वामी समर्थांचं नाव लिहा. 11 वेळा मनात जप करा आणि कागद हा देवघरात ठेवा. त्याचा परिणाम म्हणजे मुलाच्या वागण्यात हा सकारात्मक पॉझिटिव्ह बदल आपल्याला दिसून येतो.
पुढचा उपाय 11 नंबर म्हणजे गुरुवारी गूळ आणि चणा हा उपाय करून गुरुवारी गूळ आणि चणे घ्या. स्वामींच्या फोटोजवळ प्रसाद म्हणून ठेवा. 5 मिनिटांनी ते मुलाला खायला द्या. त्याचा परिणाम म्हणजे मुलाचं मन हे गोड होतं, वाणी गोड होते, राग कमी होतो. पुढचा आणि 12वा उपाय म्हणजे उशीखाली थोडे तांदूळ ठेवून पहा. थोडे तांदूळ घ्या, त्यावर 7 वेळा म्हणा की श्री स्वामी समर्थ. ते तांदूळ कपड्यात बांधून मुलाच्या उशीखाली ठेवा. सतत 3 दिवस हा उपाय करून पहा. त्याचा परिणाम म्हणजे झोप शांत लागते. मुलासाठी झोप शांत लागते आणि त्याची चिडचिड कमी होते. परिणामी झोप शांत होणे म्हणजेच चिडचिडीपणा कमी होतो. पुढचा 13वा उपाय म्हणजे आईवडिलांसाठी मौन व्रत. हा खूप महत्त्वाचा उपाय आहे खरं तर शांतता टिकवण्यासाठी. अमावस्येला किंवा गुरुवारी मनात स्वामींचा जप करा. जप करत राहा. शक्य तितके कमी बोला. त्याचा परिणाम म्हणजे घरातील ऊर्जा ही शुद्ध होते, शांतता टिकून राहते. पुढचा 14वा उपाय म्हणजे स्वामींचे चरण हे पाणी उपाय. स्वामींच्या फोटोवर पाणी शिंपडा. ते पाणी एका वाटीत घ्या. घरात एका कोपऱ्यात शिंपडा. त्याचा परिणाम म्हणजे घरातील ताणतणाव, निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा ही कमी होते. पालकांसाठी स्वामींचे हे गुप्त संदेश मुलांना घडवायचे असेल तर आधी पालकांनी शांत व्हावे हे खूप महत्त्वाचे असते. रागाने नाही, मारहाणीने देखील नाही, तर श्रद्धा आणि संयमानेच बदल घडतो. निष्कर्ष हट्टीपणा कमी होतो. मुलं ऐकायला लागतात. घरात समाधान आणि शांतता येते. हे उपाय 7 ते 21 दिवस निष्ठेने केले तर परिणाम नक्कीच दिसून येतो. स्वामी समर्थांचे वचन श्रद्धा ठेवणाऱ्याच्या घरातील अशांतता मी स्वतः दूर करतो. जर हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तरच. मुलं ऐकायला लागतात, संस्कार वाढतात, घरात शांतता येते. स्वामी समर्थांचे हे काही प्रभावी उपाय मुलांसाठी मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटले, कारण की मी देखील एक आई आहे आणि दुसऱ्या चॅनेलवरून मला खरं तर ही माहिती मिळाली जी मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हाच नवीन सकारात्मक विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.